सकाळ सकाळी आम्ही मस्तपैकी फिरायला निघलो होतो आणि त्याच्या स्टँड बाहेर निघलो होतो बरं का. म्हणलं एखादं येऊन याला घर पडलं ना, इतकं भयानक सार पडलं काही विचारच नाही करायचा बरं का. तेवढ्यात आपण व्हिडिओग्राफरच्या घरी आलो होतो. सुशांतच्या घरी आल्यास नंतर म्हणलं आलाय बरं का आता इथं लवकर म्हणलं आपण निघू आता टपकून आपल्या लोकेशनला जाऊ. त्याच्यात म्हणले लाल कापड कोण लावलेले म्हणले एखादा सारा पटवून जर पलीकडे गेलं तर ते अडवण्यासाठी त्याला लावलं असं. मग काही लोकेशन एकदम कडक होतं आणि मग आलेलो इथं होतो. मस्तपैकी म्हणलं फोटो बिटो काढावं, पण आमचा व्हिडिओग्राफर आहे ना मस्तपैकी नाही का कॅमेराला गिंबल लावायला सेट करायला एकदम व्यस्त होता. म्हणलं इराचं मंदिराचा व्ह्यू दाखव, पण आतमध्ये जायला जमलं नाही हो. त्याच्यानंतर म्हणलं चला आता इथं प्री वेडिंग चालू झाली, नवरीताई मस्तपैकी पळत होती. इथं लय प्री वेडिंग करायची म्हणलं पळायला लागत आहे की नाही. त्याच्यानंतर बारकाला पोरं बघितले म्हणले दररोज तिथं प्री वेडिंग पाहते, त्याच्यामुळे यांना काही वाटतच नाही. नंतर मग बघितलं नवं जेव्हा मस्तपैकी एंट्री झाली बरं का. त्यांची एंट्री झाल्यास नंतर आहे ना लगेच भावनी घालली, चला आता टपकून उरकून घेऊ आपण फोटो व्हिडिओ लवकरात लवकर काढून घेऊ. इथं दादाची त्यांची चर्चा चालली होती. म्हणलं चला इथं क्रिकेटचं पण ग्राउंड चाललेलं आहे खेळायचं काम. म्हणलं यांचे स्टंपले भयानक होते बरं का, पण दादाचं काय चाललेलं होतं एकदा तुम्हाला दाखवून घ्यावं. दादाने काही त्यांना मस्तपैकी बसून ठेवलं होतं फोटो काढायसाठी. पोस्ट पण एकदम मस्त सांगत होतं. म्हणलं आपण पण ते दाखवून घ्यावं आहे की नाही तुम्हाला. क्वांटिटी एक नंबर हो. बाकीचं काही नाही. बाकीचं इथं आहे ना मस्तपैकी ना क्रिकेट खेळायला लागली ते. वरून अंपायर म्हणत होता आऊट झाले. तुम्हाला त्याचा आवाज ऐकायचा का, इतक्यावरून अंपायर करीत होता. त्याच्यात मॅचचा सगळ्यात मोठा कॅप्टन म्हणजे इथे ना हाजीर झाली होती बरं का. तेवढं झाल्यानंतर आहे ना म्हणलं कॅप्टन किती मोठे आहेत तर पोरं किती मोठले असतील ते पण दाखवून घ्यावं. याला आहे ना पाण्यात बॉल गेला होता म्हणून 100 रन नाही का नुसते पळू काढले ते बी आमच्या मान्यावर. आम्ही लई खतरनाक आहे तो. बाकीचं काही नाही, बॉल आतमध्ये गेला होता म्हणलं ते बी दाखवून घ्यावं तुम्हाला. मग काय इथं मागं आल्याच नंतर म्हणले छोटे कॅप्टन म्हणले आता मलाच आहे ना बॉल बघायला लागेल कसं काय आतमध्ये गेला आणि कसं काय निघाला. दगड फेकू इथं दगड संपून गेले होते. मग काय छोटे कॅप्टन आले जराशी टेन्शनमध्ये. ते म्हणले जराशी मला जाऊन आहे ना बघायला लागेल. मग काय म्हणलं कॅप्टन चाललेत पळू म्हणलं तुम्हाला पण दाखवा कसे पळत होते एकदम भयानकमध्ये. म्हणलं पळता तर सापडलं ना लागन बरं का त्याला. म्हणलं आपलं पण तोंड दाखवून घ्यावं, आपण काय पळत नाही इथं. पण मंदिराचा व्ह्यू एकदम मस्त होता. इथं दुसरे पण कपल आलेले होते आणि त्यांचे पण फोटोशूट चाललेला होता बरं का. तेवढं झाल्यास नंतर नाही का इथं बघितलं काय ना पावटी फाडायचा कार्यक्रम चालला होता. म्हणलं मी पण पावट्याचं एखादं 2 नियोजन लावून घ्यावं का नो. आलो का फुकटच्या पावट्या फाडायचं 1100 2200 रुपयाचं नियोजन लागून जाईल बरोबर की नाही. म्हणलं चांगलं काम दिसतंय कडे हे बी. रिक्षा इथं कसं काय आली मला हेच नाही कळलं बरं का. मी इतक्या वेळापासून बघत होतो काही कळलंच नाही. त्यानंतर नाही का शेवटी ना सगळं संपलं. फायनल व्ह्यूवरती होतो आम्ही. ब्लॉग संपला आहे. मस्त लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.